आजकालची जनरेशन जी त्यांचे रोजचे डेली रुटीन फॉलो करते त्यामध्ये खुश नाही आहे. कारण की त्याचं एकच रिझन आहे, ते म्हणजे आपण नाईस पीपल बनण्याचा प्रयत्न करतो, आपण नाईस गाय व्हायचा ट्राय करतो. यार नाईस गाय होण्यामध्ये काहीच चुकीचं नाही, कारण की जितकं आपण इतरांशी चांगलं वागेल तसं आपल्याला इतरांकडून चांगलं मिळतं असं आपण ऐकत असतो. बट पॉईंट हा नाही आहे यार की आपण इतरांकडनं चांगलं ऐकण्यासाठी इतरांचं आपण त्यांना चांगलं बोलणं गरजेचं आहे. यार प्रत्येक वेळी जर का तुम्ही एका गोष्टीला होय म्हणत असाल तर सायमल्टेनियसली तुम्ही दुसऱ्या गोष्टीला नाही म्हणत असता. आणि पॉईंट हा आहे की यार तुम्ही जर का तुमच्या लाईफमध्ये खुश नसाल तर तुम्ही जे करताय, तुम्ही जे डिझर्व करता तिथंपर्यंत तुम्ही जाऊ शकणार. हे गाईज माझं ऑनिशने अजून बोलतो असे जबरदस्त टॉपिक ज्याचं नाव आहे हाऊ टू ओव्हरकम द नाईसनेस. आपण नाईस का होतोय? की यार बऱ्याच लोकांना मी आजकाल मार्केटमध्ये बघतोय की जे इतरांना प्लीज करण्यासाठी स्वतःचे जे काही ड्रीम्स असतील, जे डिझायर्स असतील त्यांना मारून, त्यांना एक बॉक्समध्ये स्टक करून आपण दुसऱ्यांना प्लीज करण्यासाठी त्याच्या होयमध्ये होय म्हणत असतो. आणि ह्या एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, मोठाच्या मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही यार नाईस होणं हे चुकीचं नाही, बट ते नाईस तुम्ही का होता इतरांशी? कारण की आपल्याला समजा एखादा व्यक्ती आवडतो तर त्याला इम्प्रेस करण्यासाठी आपण यार ते जो काय तो सांगेल त्याला होयला होय म्हणत असतो. आपण त्याच्यासाठी फेवर करत असतो विदाऊट एनी, मग त्यानं काय केलेलं जरी नसलं तरी आपण त्याला फेवर करून त्याला प्लीज करण्याचा ट्राय करत असतो उगाच असतो, राईट? हे जे पॉईंट आहेत यार ह्याच्याकडे तुम्ही स्वतःहून लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्लीज कराल तो तुमचा यूज करायला स्टार्ट करेल. हे आज ना उद्या तुम्ही फेस करू शकता आणि करणारच. कारण की जोपर्यंत तुम्हाला यार आपली स्वतःची वर्थ कळत नाही, आपण स्वतः एखादं काम करतोय त्यातून आपल्याला फायदा होणार नाही, इतरांचं जे काय असणार त्यातून तुम्ही एकतर निगेटिव्ह व्हाल किंवा तुम्ही तुमच्या कामामध्ये मागे पडू शकता. या दोन गोष्टींशिवाय इतरांचा काही तुमच्या ह्याच्यामध्ये तसं डीप रूट लेवलला बघितला तर काही फायदा नसतो. व्हिडिओ हार्श असेल यार, पण हीच रिॲलिटी आहे. कारण की जोपर्यंत तुम्ही यार नाईस तुम्ही इथून पुढं व्हायचं बंद करा, बट तुम्ही काइंड व्हायला स्टार्ट करा. नाईसनेस आणि काइंडनेस यामध्ये काय फरक आहे? नाईस यार आपण त्याच्या होयमध्ये होय मिळवतो, राईट? आणि त्याचं जे काय सांगेल ते आपल्याला पटतं 2 मिनटात, पटलं नाही पटलं तरी आपण त्याला हे करतो. बट आपण काइंड, मी आता म्हणतोय काइंड होऊन तुम्ही रिप्लाय देणं गरजेचं आहे. कारण की काइंड इन द सेन्स तुम्ही काइंड का होता की यार हे मला जमणार नाही, हे मी करू शकणार, वाटलं असं तुला काय करायचं ते कर, बट ही जी गोष्ट तू मला सांगतोस ती 100% मला येणार नाही आणि ती मी करू शकत नाही. त्याला आपण लगेच जर का नाईस गाय होऊन जर का आपण नाही करणार असं म्हटलो तर यार तुम्ही यार स्वतःची सेल्फ सॅटिस्फॅक्शन मारता, राईट? तुम्हाला जर का एका आयुष्यामध्ये एकच लाईफ टाईम मिळते, ती तुम्ही कशी जगता याच्यावर डिपेंड आहे. आणि जर का तेच तुम्ही जर का इतरांना प्लीज करण्यामध्ये तुमची लाईफ घालवत असाल, लाईफ होणार नाही. तुमचे मुवमेंट तुम्हाला चेरिश करता येणार नाही. कारण की ही जी एक पर्टिक्युलर सेकंद येऊन जाते त्यामध्ये सगळं व्हायचं ते होणार असतं. आणि तीच जर का तुम्ही यार इतरांना प्लीज करण्यासाठी यार तुमचं मन मारून तुम्ही जर का नाईस होऊन जर का असं करत असाल, इन्स्टेड ऑफ बिंग नाईस तुम्ही त्याला काइंडली आन्सर करू शकता की यार हे मला होणार नाही, हे माझे प्रॉब्लेम आहेत, दॅट्स इट, इथून पुढे मला ह्या विषयावर बोलू नकोस. हे काइंडनेसचं उत्तर कधी येतं माहिती आहे का? जेव्हा तुम्ही स्वतःला तुमची वर्थ माहीत असते, तुमची स्वतःची प्रिशियस व्हॅल्यू तुम्हाला माहीत असते. कारण की यार जनरली जर तुम्ही बघितला तर प्रत्येकाला त्याची एकतर भेडचाळमध्ये सगळी गाय बकरी चालतात तसं त्यांचं झालेलं असतं. त्यांना 97% पॉप्युलेशन अशी असते ज्यांना त्यांची लाईफ ही चांगली वाटत नाही. कारण की त्यांना अनकन्व्हेन्शनली जे करायच्या गोष्टी असतात त्या ते कधीच करत नाही. आणि हे होते ह्याच्या मागचं एकच रिझन आहे, ते म्हणजे त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स. हा सेल्फ कॉन्फिडन्स नेहमी त्यांचा डाऊन असतो. आणि त्यामुळं आपण जनरली कोणालाही जरी तुम्ही बघितलं आहे, डेफिनेटली त्याला त्याच्या लाईफमध्ये एक असं पर्पज मिळणं गरजेचं असतं की जे त्याला त्याची वर्थ जाणून घेईल आणि ते त्याच्यातून काही सोसायटीवर इम्पॅक्ट पडेल. अशा ज्या पर्पजेस असतात ना यार लाईफमध्ये, त्याचं जर का तुम्ही चेज केला तर तुम्ही नाहीच नाही, तुम्हाला वेळच मिळणार नाही की एखाद्याचं काम करायला. यार लोकांचं असं असतं की कोण आपल्यात इन्व्हेस्टमेंट करते, आपण कोणाच्यात इन्व्हेस्टमेंट करतो याचं ते कधीच क्वांटिफाय त्याला करत नाही. एक गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात ॲक्युरेट क्वांटिफाय करणं गरजेचं आहे.
कारण की यार तुमचे आई वडील असतील त्यांच्यावर आपण कधीच प्लीज करत नाही, त्यांना आपण स्वतःहून कधी काही आणून देत नाही, राईट. आपण त्यांना प्लीज करायचा कधीच प्रयत्न करत नाही. का? अरे त्यांच्या आशीर्वादानंतर आज आपण असतो ते असतो, राईट. आणि बाकीचा कुठला थर्ड जो व्यक्ती आहे त्याला आपण प्लीज करायचा प्रयत्न करतो. याचा अर्थ काय यार, या 2 सिनेरिओ जे आता दिसालेत आपल्याला, याचा अर्थ काय? कारण की आपण जे आपली लोक आहेत त्यांना आपण सोडले, असंच सोडले, आणि जे थर्ड जी व्यक्ती आहे ज्याचं मला हिस्ट्री काही माहीत नाही, बॅकग्राऊंड काही माहीत नाही, आणि मी त्याला प्लीज करायचा प्रयत्न करतो, राईट. हे आपल्याला थांबवायचं आहे. तुम्हाला कसं असतं की आपल्याला एकदा ठेच लागली नाही ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही की इथून हा खड्डा मी कसा पार करू नेक्स्ट टाइम, राईट. तुम्हाला खड्ड्यामध्ये एकदा पडावंच लागतं. नेक्स्ट टाइम तुम्ही त्या मापाचे किती खड्डे होते ते तुम्ही स्किप करू शकता, राईट. सो टिल द टाइम, लव यू ऑल, टेक केअर, बाय. आजचा व्हिडिओ हर्ष वाटला असेल. माझं काही इंटेन्शन नव्हतं की यार कोणाची फिलिंग हर्ट करायची, बट आजचा एक जनरल प्रॉब्लेम हा आहे की आपण नाईस होत चाललो. नाईस होणं, नाईस आपण असणे ही क्वालिटी चांगली आहे, बट जर का तुम्ही प्रत्येकालाच नाईसली उत्तर देत बसला की तुझं हे काम आहे, तुझं हे काम आहे, मी दोघांना होय म्हणतो, नाही, तुम्ही कधीही तसं करू शकत नाही. तुमचं एकतर मनात वाईट झालेलं असेल की यार मला त्याला जायचं नव्हतं पण मी ते करतोय, बट डेफिनेटली यार जर का तुमचं मन नसेल तर तुम्ही मनाचं ऐकणं गरजेचं आहे. आणि त्याला इन्स्टेड ऑफ हार्शली सेईंग की ये मी येत नाही, जा काय करायचं ते असं नाही, बट काइंड वेनं तुम्ही त्याला अप्रोच करून सांगू शकता की यार हे माझे प्रॉब्लेम आहे, हे इश्यू आहे, मी डेफिनेटली येऊ शकत नाही, सो थँक्यू फॉर आस्किंग. या वेनं जर का तुम्ही प्रयत्न केला ना बोलायचा, डेफिनेटली यार तुमचं मन पण सॅटिस्फाय होईल आणि त्यालाही इतकं काही वाईट वाटणार नाही, राईट. सो टिल द टाइम, लव यू ऑल, टेक केअर, बाय.